गेली 20 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत डॉक्टर महेश खुसपे कोटा अकॅडमी व कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे संस्थापक व डिस्ट्रिक्ट लायन्स क्लबचे क्वेस्ट चेअरपर्सन यांच्या वाढदिवसानिमित्त आज नगरपालिका शाळा क्रमांक 12 येथे साऊंड सिस्टीम भेट देऊन व विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमात लायन्स क्लबचे झोन चेअरपर्सन लायन मंजिरी खुसपे, लायन क्लब कराड सिटीचे अध्यक्ष लायन शशिकांत पाटील, ट्रेझरर लायन ॲडव्होकेट दिग्विजय पाटील, लायन मंगेश जोशी, लायन सुहास निकम, यूथ कॅबिनेट लायन विद्या मोरे व लायन सदस्य उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापिका लता देवी कारंडे यांनी डॉक्टर महेश खुसपे यांचा सत्कार करत मानले आभार। यावेळी श्री प्रवीण नाबदे, श्रीपाद हेळबंडकर, सचिन माने, प्राजक्ता कुलकर्णी, स्नेहलता यमगर, रोहिणी बजबळे, नंदिनी पाटील व विशाखा जगताप यांनी उपस्थित राहून साथ दिली। द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड। मध्ये 12 नंबर शाळामध्ये मला बोलवलं आणि आज आपल्या सर्व बालचमूबरोबर माझा वाढदिवस साजरा करण्याचा भाग्य मला मिळालं। मी नेहमीच आम्ही सर्वजण लायन्स क्लब असो, कोटा अकॅडमी असो, या शाळेला सहकार्याची भूमिका असतो आणि आज आपल्या सर्वांसाठी आम्ही एक सुंदरशी कराओके सिस्टीम देत आहोत की ज्यात तुम्ही सुंदर सुंदर गाणी म्हणायची आहे आणि 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो किंवा इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमामध्ये मुलांनी 2 माईक एक गाणी म्हणावीत, आपला अभिनय सादर करावा, ह्या भावनेनं आम्ही आपल्याला ही छोटीशी गिफ्ट देत आहोत। आमच्या सर्व लायन्स क्लबचे आणि कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या शुभेच्छा आपल्या शाळेच्या पाठीशी। धन्यवाद। त्यांच्या वाढदिवसानंतर खूप छान अशी जे आमच्या शाळेला आवश्यक होती अशी गोष्ट आपल्या सगळ्या मुलांच्या उपयोगी पडेल अशी गोष्ट आपल्याला त्यांनी दिलेली आहे। त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून, जोरात टाळ्या वाजवून सगळ्यांनी पहिल्यांदा आभार मानायचे। जोरात टाळ्या आणि त्याचबरोबर तुमचा आवडता खाऊ, तुम्हाला आवडताय का सगळ्यांना असा आवडता खाऊही त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला दिलेले आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला खूप आनंद झालाय ना। त्यासाठी मुलांच्या वतीनं सुद्धा मी तुमचा आभार मानते आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला इथून पुढं सगळ्या चांगल्या गोष्टी मिळत, तुमचं आरोग्य चांगलं राहो आणि तुम्ही असंच समाजासाठी छान कार्य करावं, आमच्या शाळेलाही कायम अशीच मदत करावी अशी मी तुम्हाला विनंती करते आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। पालकत्व आपण घेतलेला आहे, त्या शाळेला यावर्षी कराओके सिस्टीमची आवश्यकता आहे आणि नुसता शब्द आम्ही कराओके सिस्टीम एवढा शब्द आम्ही काढला आणि लागलीच त्या गोष्टी त्या दोघांनी प्रतीक्षित सोहळा जो आपण म्हणतो तो सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना खरोखरच अगदी मन भरून आला। तर आणि म्हणजे प्रत्येक वेळी ज्या वेळी आम्ही अडचणीमध्ये आलो, ज्या वेळी आम्ही आपल्यापर्यंत मदतीसाठी हात पसरले, त्यावेळेस आम्ही खाली मान घालून कधीही वापस नाही आलो। त्याचाही अभिमान तुमच्याकडे पाहून आम्हाला त्या ठिकाणी वाटतो। खरं तर आपण अतिशय मोठ्या मनानं आम्हाला या ठिकाणी सहकार्य करत असता पुढच्याही काळामध्ये त्यांनी या ठिकाणी आयोजित केला, त्याचे खरं तर आभार या ठिकाणी आपण व्यक्त करणं गरजेचं नाही। पण सर म्हणजे एक शब्द आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो की ज्या विश्वासानं तुम्ही आमच्याकडे पाहताय तो विश्वास पूर्ण करत असताना तुमच्या सर्व मार्गदर्शकांची आमच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप असते ती दरवर्षी आपण देत असता। कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये एक आईच्या रूपामध्ये असलेली माऊली आपल्या बाजूला बसलेली आहे, ती आम्हाला त्या ठिकाणी ती माऊली दरवर्षी म्हणजे दरवर्षी म्हणण्यापेक्षा ज्यावेळी आम्ही त्यांना भेटायला जाऊ त्यावेळी ते आम्हाला विचारत असतात की तुम्हाला म्हणजे काय नेमकं तुमच्या शाळेमध्ये चाललंय किंवा तुमच्या शाळेला पुढे घेऊन जाण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे सर, त्याची माहिती ते रोजच्या रोज अपडेट्स त्या ठिकाणी घेत असतात। खरं तर त्यांचेही आभार त्या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचं आहे। आपण
इतक्या मोठ्या संख्येला या ठिकाणी उपस्थित राहिला आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण प्रत्येक जण या ठिकाणी आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेस आम्ही हाक मारू त्यावेळेस आपण निश्चितपणाने या ठिकाणी याल, आम्हाला मार्गदर्शन करा. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि आजचा हा कार्यक्रम थँक्यू.